परमेश्वर है प्रभु, हम तेरे बगैर कुछ नहीं कर सकते हैं प्रभु परमेश्वर। हम तुझे प्रभु परमेश्वर तेरे शरण में आते हैं प्रभु। तू हमारा शरण स्थान है प्रभु परमेश्वर, तू हमारा गढ़ है प्रभु। हम मिलकर ये गीत को गाएं। तू मेरा शरण स्थान, तू मेरा अच्छा लग रहा है। आता तुम्हाला माहिती असेल पण आम्हाला थोडी माहिती आहे, मंडळीला थोडी माहिती आहे। तुम्ही घेऊन आला पण तुम्ही कशाला आला हे सांगणं गरजेचं आहे। तर मुलीकडून नाही म्हणत मी, मुलाकडून तुम्ही इकडे कशाला आलात? कोणी असेल, पास्टर असतील किंवा त्यांचे मामा असेल किंवा मामाची Shalom, shalom everybody. Shalom. हालेलुया। आनंद का समय है, परमेश्वर को गौरव करने का समय है कि परमेश्वर ने हमें इकट्ठा किया है। हिंदी में बोलेगा तो चलेगा? मराठी में सांगो, हिंदी में सांगो, चलेगा। So, you want me to introduce? Yeah, please. Why are you here? Introduce the family and why are you here? Why I am here? We are here to give the glory to God. परमेश्वर की महिमा करने के लिए आए हैं। हमें एक जरिया, we just need a reason in our life कि हम परमेश्वर की महिमा करें। और परमेश्वर के लोगों को रीजन चाहिए कि हम मिलकर के परमेश्वर का जय जयकार करें, उसकी स्तुति करें, उसके नाम का ऊंचा करें, क्योंकि वही महान नाम है। सब नामों में ऊंचा एक ही नाम है, उसका नाम है यीशु। हालेलुया, हालेलुया। सो आज हम
एंगेजमेंट के लिए आए हैं। मुझे बहुत अच्छा लगता है जब ये शब्द एंगेजमेंट होता है। मैं टेक्निकल आदमी हूँ, आई एम ए ऑटोमोबाइल इंजीनियर बेसिकली, और जब भी एंगेजमेंट बोलते हैं ना तभी गियर डाला जाता है, स्कूटर में चलाते हैं, मोटरसाइकिल चलाते हैं और गाड़ियां चलाते हैं। जब भी गियर डाला जाता है तो गियर एंगेज होते हैं तो ये गाड़ी आगे बढ़ती है। ओके, सो एंगेजमेंट इज द प्राइमरी थिंग। और हम धन्यवाद करते हैं हमारे दत्तू भाव और सिस्टर वंदना के लिए, काफी साल से हमारे पहचान के हैं और हमारे मंडली में हैं। और दत्तू भाव जो है परमेश्वर में नहीं है, पर सिस्टर वंदना जो है अच्छे प्रेयर वॉरियर है, अच्छे विश्वासी है, स्ट्रॉन्ग बिलीवर इन हमारे मंडली में, परमेश्वर में। और बहुत सी कठिनाइयों में गए हैं पर परमेश्वर ने उनको परमेश्वर में और उसके वचन में स्थिर किया है और परमेश्वर उनको उपयोग कर रहा है। उनकी 2 बेटियां हैं, वर्षा और मेघा। मेघा बड़ी है, वर्षा छोटी, और इधर की भी वर्षा हमें चाहिए। तो उनके हस्बैंड से नाम बताइए। सचिन जादव और मेघा आशीष पंजाबी। आशीष पांड्या। सो भी और हमारे पास पंजाबी भाई भी है। सो मेघा और आशीष काफी साल से शादी हो गई है उनकी, हमारे मंडी में है। मेघा, वर्षा भी हमारी मंडी में है। सचिन भाई जो है बहुत ही अच्छे बॉडी बिल्डर है और मैं उनको हमेशा बोलता है कि थोड़ा मुझे मदद कीजिए बॉडी बिल्डिंग में। सो मुझे गाइड कर रहे हैं कुछ दिनों से। तीसरा नंबर है इधर ये बच्चों में, और हम उनका धन्यवाद करते हैं। काफी विश्वासु है और ये अनॉइंटिंग है, लीडरशिप अनॉइंटिंग संतोष में है और काफी पुरस्कार लेता है काफी मंडली में। और परमेश्वर को मैं धन्यवाद करता हूँ आपके जीवन के लिए। थैंक यू सो मच। तो एंगेजमेंट करने के लिए आपको हाथ मांगने के लिए आए हुए हैं, तो आपके तरफ से कोई है जो उसको स्वीकार करते हैं? आप स्वीकार करते हो? हाँ या ना? प्रभु को धन्यवाद देता हूँ कि आज जास्मिन का कि जब हम बाइबल पढ़ रहे थे उत्पत्ति का, उसमें जब अब्राहम इसहाक को जब यज्ञ अर्पण करने के लिए ले जाता है, तो इसहाक जब अब्राहम से बोलता है कि हम तो यज्ञ करने जा रहे हैं, लेकिन यहाँ कुकुर का है यज्ञ करने के लिए। अब्राहम क्या बोलता है इसहाक से कि तू चिंता मत कर, परमेश्वर देख के देंगे। तो धन्यवाद देता हूँ कि हम भी वही चिंता कर रहे थे, लेकिन परमेश्वर ने बोले कि तू चिंता मत कर, परमेश्वर देख के देंगे। आप स्वीकार करते हो? आमेन. तो जसं ज्या दोन्ही कुटुंबाने स्वीकार केलेला आहे आणि आता जसा पास्टरने सांगितलं हा प्रकार हा प्रसंग वांगनिश्चय किंवा मागणी करण्याचा आहे. आपणास ठाऊकच आहे की मागणी करण्याचा दुहेरी हेतू आहे. तो पहिला उद्देश जो पुरुष व स्त्री एकमेकांशी विवाह करण्याची नक्की ठरवतात, तेव्हा त्यांनी त्यांच्या भावी विवाहाची जाहीरपणे घोषणा करण्याची व मागणीची एकमेकांना वचने देण्याची ही संधी मिळते. जाहीरपणे है ना, ते फार महत्त्वाचं आहे. तर आम्ही जे आहे होशे याचा दुसरा अध्याय आणि 9 आणि 10 वचन कोणीतरी माझ्यासाठी वाचेल. माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस अटकावून ठेवेल व तिची नम्रता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताक हिरावून घेईन. आता तिच्या वलंबासमक्ष तिची लाच उघडी करेन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही. 19 आणि 20 वचन. न्यायाने व समर्थेने व
दयेने मी तुला आपली वागदात असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वागदात करीन व तू परमेश्वराला ओळखशील. हालेलुया, हालेलुया. तर पूर्ण आयुष्यासाठी जसं आम्ही पाहतो आहोत की ज्या संतोष आणि जास्मिन जसं ख्रिस्ताने आमच्याशी वांगनिश्चय केलेला आहे, नीतीने व न्यायाने, ममतेने व चांगलपणाने, है ना, जसं देवाने आमच्याशी केलेलं आहे, आता हे दोघं एकमेकांशी एक मोठा करार करणार आहे. काय करणार आहे? की मी पुष्कळशे असे विवाह मी पाहिलेले आहेत किंवा एंगेजमेंट्स मी पाहिलेले आहेत की जे तुटलेले आहेत. फार ख्रिस्तासमोर इतर गोष्टींमध्ये वांगनिश्चय लागले, हळद पर्यंत जातात, हळद लावतात आणि तिथे पर्यंत मग म्हणतात मला नाही आवडत, मला नाही आवडलं, मी असं मी तसं. परंतु आज सर्व समक्ष आणि ख्रिस्ता समक्ष जसं संतोष आणि जास्मिन एकमेकांना हा कराराचा, म्हणजे मी तुझ्याशी लग्न करणार आहे, हालेलुया, हा करार करणार आहे. आम्ही पाहतो की योसेफ आणि मरिया ज्यावेळेस वांगनिश्चय झालं आणि तिच्या गर्भामध्ये येशूने जे आहे जन्म घेतला पवित्र आत्म्याच्या रूपाने, ज्यावेळेस येशू तिच्या गर्भामध्ये असताना सुद्धा आम्ही पाहतो योसेफ हा तिला सोडून जाण्याचा प्रयत्न करत होता. काय झालं? पवित्र आत्मा तिथे आला आणि त्यांनी म्हटलं की असं काही करू नकोस. यावरून तुम्हाला आणि मला काय कळत आहे तर मागणी ही देवाकडून आहे, वांगनिश्चय हा परमेश्वराकडून आहे. फार महत्वाचं आहे. आणि एकदा वचन दिल्यानंतर तो त्याचा माघार घेणं चुकीची गोष्ट. आणि तुम्ही बघा, ज्या लोकांच्या मागणी तुटलेली आहे ते लोक कधीच आशीर्वादित झालेले नाही. त्यांचा विवाह होण्यासाठी पुष्कळ वेळ लागलेला आहे आणि झाला जरी विवाह तरी त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये ते खुश नाही आहे. ओ फोटोग्राफर, जसं जे आहे झेवियर ग्रुप आणि पाटील ग्रुप, दोन्ही कुटुंबाचं आजपासून हे होणारं नातं आहे. आणि हे नातं येशू येईपर्यंत टिकणारं नातं आहे. आम्ही इथे पाहिलं होशे याचा दुसरा अध्याय 19 वचनामध्ये आम्ही पाहिलं, हे वचन आम्हाला हे सांगत आहे की मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त अशी करेन. काय करेन? 6 महिन्यापुरतं नाही, सर्व काळची आहे. एंगेजमेंट इज नॉट फॉर अ व्हाईल, इट इज फॉर द लाइफ टाइम. Marriage and wedding, there is a difference. Covenant and contract, there is a difference. There is difference between contract. You are not making a contract. Santosh, Jasmine, you are not making a contract. You are making a covenant. Contract is for a while, but covenant is till life. Make you, I hope you understand this. मैं चाहता हूं कि करार और रजिस्ट्री, है ना, एग्रीमेंट करना और कॉन्ट्रैक्ट करना फर्क है. काम होने तक कॉन्ट्रैक्ट करना, काम खत्म हो गया साहब, मैरिज एंड वेडिंग हैज अ डिफरेंस. मैरिज लग्न आणि विवाह. लग्न, लग्नाला चला बाई, लग्नाला चला, है ना, क्या बोलते हैं हम लोग? लग्नाला चला बाई, लग्नाला चला. कुठे चालले? लग्नाला चालले. पण विवाह हा पती पत्नीचा असतो. कोणाचा असतो? आमच्यासाठी लग्न असतं, एका दिवसाचा समारंभ असतो. परंतु विवाह हा पती पत्नीचा असतो, मरणाने वियोग होईपर्यंत. मी तुझ्याशी एकनिष्ठ राहील असे मी तुला सत्य वचन देत आहे. आज या ठिकाणी संतोष आणि जास्मिनला विनंती करतो की त्यांनी समोर यावं. एकमेकांसाठी कराराची अंगठी आणलेली आहे. अंगठी आहे. अंगठीच का बरं? आपल्यामध्ये आज पुष्कळ लोक रिंग घातले जाते. रिंग इज अ बँड रिंग, है ना, आम्ही त्याला बँड म्हणतो.
ज्या लग्नामध्ये असतं ते वर असलेलं असं ज्या त्याला काय म्हणतात त्याला हिरा लावलेला किंवा हे लावलेलं की तशा अंगठ्यामध्ये रिंग, आता ते पिक्चर मध्ये दाखवतात मैंने तेरे लिए रिंग लाया, that is not important. Important is this ring which has never ending end. तो हम इस रिंग के लिए प्रार्थना करने जा रहे हैं जो संतोष ने जास्मिन के लिए लाई है और जास्मिन ने संतोष के लिए लाई है। भले ही परिवार ने उसको लिए पैसा दिया होगा, लेकिन आज एक रिप्रेजेंटेशन जो हमारे बीच में करने जा रहे हैं, मैं विनती करता हूं हमारे बीच में रेवरेंड पॉल जी हैं कि उस मेटल के लिए जो शुद्ध फल खाने के बाद फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा असं म्हटलेलं नाही आहे। फळ खाल्ल्यानंतर नाही, आदम आणि हवेने फळ खाल्ल्यानंतर फलद्रूप व्हा बहुगुणित व्हा असं म्हटलेलं नाहीये। जब परमेश्वर ने आदम को बनाया तभी परमेश्वर ने कहा फलद्रूप हो एंड मल्टीप्लाई, बहुगुणित व्हा। सो दैट इज अ ब्लेसिंग that is which we are going to give Santosh and Yasmin in coming days. God will bless them. So I request Reverend Paul to kindly pray for this medal that they have brought in the presence of the Lord. This is a symbol of be fruitful and multiply. आइए हम प्रार्थना करेंगे, अपनी आंखें बंद कर दे, हम परमेश्वर की तरफ नजर लगाएंगे। महान पिता परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं अवसर के लिए, हम आपके गौरव करते हैं, आपकी महिमा करते हैं प्रभु कि आपने प्रभु ये अवसर दिया है प्रभु कि आपके संत गणों के साथ में मिलके, आपके खून के खरीदे हुए लोगों के साथ में मिलकर के प्रभु हम इकट्ठा आ सके और ये समय महान पिता परमेश्वर हम आपको आपके तरफ दृष्टि लगा सके, आपको पुकार सके। हम धन्यवाद देते हैं संतोष के लिए, हम धन्यवाद करते हैं दोनों बच्चों के लिए, हम प्रार्थना करते हैं महान पिता परमेश्वर कि आपका अनुग्रह इनके ऊपर निरंतर बढ़ा रहे, इसके लिए प्रार्थना करते हैं। विशेष रीति प्रभु जैसे ये करार करते हैं महान पिता परमेश्वर और करार का चिन्ह ये रिंग है महान पिता परमेश्वर जिसको कोई एंड नहीं है, जो हमेशा राउंड रहता है प्रभु। ओ प्रेरिता परमेश्वर हम प्रार्थना करते हैं वैसे ही प्रभु आपके साथ में आपकी उपस्थिति में इनका संबंध रहे, इसके लिए प्रार्थना करते हैं। जो कभी अंत ना हो महान पिता परमेश्वर, जब तक प्रभु ये पृथ्वी पे रहे, जब तक प्रभु आप ना आए प्रभु महान पिता परमेश्वर, ओ प्रभु हम प्रार्थना करते हैं तब तक इनके अंदर महान पिता परमेश्वर एक दूसरे से प्रेम, एक दूसरे से जुड़े हुए, एक दूसरे को साथ देने वाले और महान पिता परमेश्वर आमोस की पुस्तक उसका 3रा अध्याय और 3रे वचन साथ में रहने वाले, साथ में आपका गौरव करने वाले लोग प्रभु। और जैसे इनका जीवन प्रभु आगे बढ़ता है प्रभु, वैसे ही महान पिता परमेश्वर आपकी महिमा और आपका गौरव करे। प्रेरिता परमेश्वर हम प्रार्थना करते हैं यीशु के नाम में प्रभु आपके वचन के अनुसार इफिसियों की पत्री 5वां अध्याय प्रभु उसके अनुसार पति और पत्नी का प्रभु जो कर्तव्य है, जो आपने नियम रखा है प्रभु, वो इनके जीवन में हो, इसके लिए प्रार्थना करते हैं। और प्रभु आपके भय में, आपके भयभीत में चले और आपका गौरव करें। हम धन्यवाद करते हैं विधि के लिए, हम धन्यवाद करते हैं ये फलों के लिए प्रभु। हम प्रार्थना करते हैं माता पिता परमेश्वर इनका जीवन इस फलों के समान रहे, इसके लिए प्रार्थना करते हैं। और प्रभु दूसरे लोग प्रभु इनको देख करके इनके संबंध में आकर के प्रभु आपका गौरव करे और फल प्राप्ति करे, इसके लिए प्रार्थना करते हैं। हम महिमा गौरव करते हैं महान पिता परमेश्वर, आपका धन्यवाद करते हैं। आगे की विधि जो है प्रभु सब आपके पवित्र आत्मा आप चलाए, इसके लिए प्रार्थना करते हैं, धन्यवाद देते हैं, यीशु के नाम में मांगते हैं, आमीन। थैंक यू सर। इकडे लटकवलेले मग माझ्या मागे जे आहे ते म्हणतील रुमाल ले लो उसका सेंटर में चले क्रॉस करो। मी संतोष, माझ्या मागे म्हणा, मी संतोष जास्मिन तुझ्याशी उघडपणे जाहीर करतो की उघडपणे जाहीर करतो मी तुझ्यासोबत
विवाह करण्याचा विवाह करण्याचा विचार पक्का केला आहे विचार पक्का केला व त्याचप्रमाणे व त्याचप्रमाणे योग्य वेळी योग्य वेळी ठरलेल्या तारखेला ठरलेल्या तारखेला या विचाराची पूर्तता करेल. या विचाराची पूर्तता करेल. एकच धर्माने व न्यायाने ममतेने व दयेने ममतेने व दयेने मी मी तुला आपली आपली वागदत्त वागदत्त असे असे करत आहे. करत आहे. घाला. एक मिनट सर, 2 जास्मिन आप बोलिए. हाँ बीच में मत जाना. हाथ पे डालिए और बोलिए संतोष मी तुमच्याशी विवाह करण्याचा विचार पक्का केला आहे व त्याचप्रमाणे योग्य वेळी ठरलेल्या तारखेला विचाराची पूर्तता करील असे मी तुम्हाला सत्य वचन देत आहे. सर्व काळची आपली वागदत्त सर्व काळाचा आपला वागदत्त तरुण म्हणून मी धर्माने व न्यायाने ममतेने व दयेने मी तुम्हाला आपला वागदत्त म्हणून स्वीकार करत आहे. एक मिनिट समोर. हाँ एक मिनिट थोडं पलीकडे सर. हाँ, एक मिनिट रेडी स्माइल. अपन प्रार्थना करो और कहिए संतोष बोलिए मैं तैयार हूँ, जल्दी आइए. संतोष बोलिए आप. जास्मिन मैं तैयार हूँ और जल्दी आ रहा हूँ आपको लेने. तैयार रहना. धन्यवाद. है ना. तो आइए प्रार्थना करें. माला खालीवर डोळे झाकूया. प्रार्थना करूया. मैं विनंती करतो आपल्यामध्ये जिवंत स्वर्गातील पित्या, पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं आम्ही तुझ्या दयेच्या सिंहासनाच्या जवळ येतो. परमेश्वरा, आजचा हा सुंदरसा प्रसंग तू आमच्या आयुष्यात दिला आहे. तुझे उपकार मानतो आम्ही तुला धन्यवाद देवा. यावेळेस परमेश्वरा जास्मिन आणि त्यातून परमेश्वरा संतोष आम्ही दोघांनाही तुझ्या पवित्र हातामध्ये पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही समर्पित करतो. आजच्या दिवशी परमेश्वर ते एंगेज झालेले असताना परमेश्वर आम्ही दोघांनाही तुझ्या पवित्र हातामध्ये अधीन स्वाधीन करतो. त्यांना या दिवसामध्ये ब्लेस कर देवा. या दिवसामध्ये त्यांचं मॅरेज आणि पुढील सर्व संसार आणि पुढील सर्व जीव शरीर आत्मा आणि जीवन सर्व तुझ्या पवित्र हातामध्ये घे. आम्ही दोघांनाही तुझ्या ब्लड कवरिंग मध्ये मिळवतो देवा आणि ब्लेस कर आणि आशीर्वाद कर पित्या. परमेश्वरा झेवेर परिवार आणि पाटील परिवार सर्व तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही समर्पित करतो. मान सन्मान गौरव सर्व तुला देऊ. आज ईश्वर प्रभू से पित्या. आमीन आमीन आमीन. मेरी आत्मा
जास्मिन को इतना आशीषित करें, यही परमेश्वर के पास हमारी दुआ है ना, यही परमेश्वर के पास हमारी दुआ है। चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके, मेरा जीवन भर तेरी स्तुति का साथ, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा। एक दूसरे को चाहने लगे, एक दूसरे को प्यार करने लगे, यही परमेश्वर की योजना है। परमेश्वर एक दूसरों के लिए आदर का स्थान बने, यही परमेश्वर हमसे चाहता है, यही हमारे से परमेश्वर की इच्छा है। तो आने वाले दिनों में परमेश्वर दो दिनों को नहीं, दो परिवार को साथ में ला रहा है। हम परमेश्वर को धन्यवाद दें, परमेश्वर को धन्यवाद दें। तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, तुझे देखना मैं चाहूं, तेरे और यीशु करीब आऊं, कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा। सिर्फ संतोष और जास्मिन नहीं, तो उनके द्वारा परमेश्वर धरती को छुए, एक मॉडल परिवार को बने, एक मॉडल हस्बैंड वाइफ को बने। यही परमेश्वर से हम दुआ करते हैं कि परमेश्वर ने संतोष और जास्मिन को एक आदम हवा की तरह नहीं, तो परमेश्वर ने यीशु ने जैसे अपने वधू से प्यार किया है, वैसे ही वो संतोष जास्मिन को प्यार करे। धन्यवाद देते हैं, धन्यवाद देते हैं प्रभु। और हमारा शिखा था बाबा शंभू गोरी का मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी, खुद का लहू तूने मेरी जिंदगी है सवारी। यीशुआ, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा, यीशुआ, 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 मेरे मन में समा जा, यीशुआ, मेरे मन में समा जा। धन्यवाद देतो तुला नमस्कार करतो प्रभू. संतोष आणि जास्मिन आम्ही वागण्यासाठी घोषित करतो देवा. प्रभू जसं तू रक्ताने आम्हाला विकत घेतलेलं आहेस, तसं त्यांनी एकमेकांना करार करून प्रभूच्या एकमेकांसाठी विवाहबद्ध होण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे प्रभू.
आम्ही तुझे उपकार मानतो. प्रत्येक पावलाला तुझं वचन त्यांच्यासाठी एक दिवा प्रमाण होते प्रभू. तुझं वचन पावलासाठी दिवा आणि मार्गासाठी प्रकाश. प्रभू येशू जसं ते एकमेकांच्या विवाहाची तयारी करत असताना त्यांच्या लागणाऱ्या सर्व गोष्टी तू पुरवतो. त्यांच्या विवाहासाठी लागणारे कपडे, विवाहासाठी लागणारा पैसा, विवाहासाठी लागणारा लोन, विवाहासाठी लागणाऱ्या सर्व रुपये त्यांना तू पुरवतो. इथून पुढे परमेश्वर विवाह परमेश्वर तयारी करत असताना दोन्ही परिवारांना तू तयार कर. तू येईपर्यंत तयार कर प्रभू राजा. येशू वचनामध्ये ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक प्रभू राजा. जसं ते आपापल्या घरी परत जाणार आहे प्रभू, मी प्रार्थना करतो देवा त्याच्या गाडीचा चालक मालक तू आनंदाने ते जाणार आहे, वाग निश्चय करून जाणार आहे आणि ते लवकरात लवकर प्रभू तिला घेऊन जाण्याचं वचन एकमेकांना दिलेलं आहे प्रभू. पवित्र भोजन जसं ते आनंदाच्या प्रित्यार्थ त्यांनी केलेलं आहे ते भोजन तू पवित्र कर, शुद्ध कर, पवित्र कर प्रभू राजा. हीच प्रभू तुझ्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या ऋणास सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड आणि आम्हास प्रशोधू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि क्रोध ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. संतोष आणि जस्मीन, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव, तुमचे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडव, तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देव. आमेन, आमेन, आमेन. बोलो यीशु मसीह की जय. राजाओं के राजा की. यू कॅन कॉंग्रॅच्युलेट देम, यू कॅन विश. मी एकमेकांना आय लव्ह यू म्हणू शकतो.